काही अपक्षांची मवियाला पाठिंबा देण्याची इच्छा आहे असा दावा राऊतांनी केलेला आहे। महायुतीकडून आतापासूनच अपक्षांना 50 ते 100 कोटींची ऑफर दिली जाते असा आरोप राऊतांनी केलाय। जिंकण्याची खात्री असती तर पैशांच्या थैल्या पाठवल्या नसत्या, तर मवियाकडे बहुमत असलं तरी भाजप सत्ता स्थापनेमध्ये अडथळे आणतील असं राऊतांनी म्हटलेलं आहे। काही अपक्ष आमच्या बरोबर आतापासूनच त्यांनी आम्हाला पाठिंब्याची इच्छा व्यक्त केलेली आहे आणि आतापासूनच एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस वगैरे जी मंडळी आहेत बरं का, जे उशाला नोटांची बंडलं घेऊन झोपतात, त्यांना झोप लागत नाही त्याशिवाय, गादीमध्ये पण पैसे टाकून झोपतात, त्यांनी आतापासूनच या अपक्षांना वगैरे 50-50 कोटी 100-100 कोटीची ऑफर द्यायला सुरुवात केली। याचा अर्थ आम्ही जिंकतो आहोत हे सर्वेवाल्यांना सांगा तुमच्या। जेव्हा हे असे लोक त्यांना जिंकण्याची एवढी खात्री असेल तर आतापासून पैशाच्या थैल्या पाठवल्या नसता लहान पक्ष अपक्ष वगैरे लोकांना। भवनामध्ये भारतीय जनता पक्षाच्या शाखा असल्यामुळे किंवा केंद्रीय गृह मंत्रालयात त्यांचा कारभार भाजपचा असल्यामुळे ते आम्हाला अडथळे आणण्याचे प्रयत्न करतात। आमच्या वाट्याला बहुमत आलं तरीही ते तो प्रयत्न करतील। आम्ही सर्व अडथळे पार करून महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचं सरकार स्थापन करू। सरकार स्थापन करण्यापासून आम्हाला कोणीही रोखू शकत नाही।